मध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक घोटाळे त्या ठिकाणी बाहेर आले। मग 2G असेल, कोलगेट असेल आणि राज्यामध्ये सुद्धा सिंचन घोटाळा, ज्याच्यामध्ये तुमची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे तो बाहेर काढण्यामध्ये, आदर्श घोटाळा असेल। त्यामुळे एक सरकार विरोधी लाट महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये जी आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे असं वाटतं। नक्कीच, कारण ज्यावेळी महाघोटाळ्यांची चर्चा होते ती चर्चा होत असताना केंद्रामधल्या कोळसाचा घोटाळा असेल, सीडब्ल्यूजीचा असेल, 2Gचा असेल, याच्यावर महाराष्ट्रामधले जवळजवळ 14 मंत्र्यांवर अशा प्रकारे कोर्टाचे आदेश आहेत की यांच्यावर खटले दाखल करा, यांनी यात भ्रष्टाचार केलाय। मग ते आदिवासी मंत्र्यांचे असतील, ते बांधकाम मंत्र्यांचे असतील, ते सिंचनाचे असतील, ते नगरविकास मधले काही विषय असतील, अशा जर सगळ्या ह्याच्यामध्ये हे जर घोटाळे झाले असतील आणि विशेषतः या घोटाळ्यांमुळे महाराष्ट्र जवळजवळ 3.25 लाख कोटीच्या कर्जात गेलाय आणि ह्या सगळ्याची चीड आता गारपीट झाली। गारपीटीला केंद्राच्या मदतीची वाट पाहायची गरज काय? पण ह्यांच्याकडे पैसेच नाही ना। मार्च एंड पर्यंत जेवढं कर्ज काढलं पाहिजे तेवढं कर्ज काढून आपण मोकळे झालो, ते नव्याने कर्ज मिळणार नाही। अर्थसंकल्प सादर झाला तर वोट ऑन अकाउंट फक्त पगाराचे पैसे काढायचे झाले, त्यामुळे ॲडिशनल पैसेच नाही आहेत आणि पैसे नसल्यामुळे मग पंचनामे करणार, समिती नेमणार, आम्ही केंद्राकडे जाणार, केंद्र देणार आणि म्हणून गारपीटग्रस्त शेतकरी आत्महत्या जे करतोय ते यामुळेच करतोय की सरकार आपल्याला पैसे देईल याला त्याची खात्री नाही आणि म्हणून तो आपलं आयुष्य संपवतोय। पण कुठं ना कुठं महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे अधिक घोटाळे बाहेर त्या ठिकाणी आलेले आहेत। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आल्यामुळे किमान काँग्रेसची प्रतिमा तरी महाराष्ट्रामध्ये शाबूत राहिली आहे। मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी स्वतःची प्रतिमा शाबूत ठेवायचा प्रयत्न नक्की केलेला आहे, पण त्यांच्याही खात्यामध्ये कशा प्रकारे बिल्डरला लाभ झाले। गुजरातच्या निवडणुकीला 350 कोटी रुपये महाराष्ट्रातून बिल्डरच्या माध्यमातून गोळा करून गेले, याचा सवाल जेव्हा आम्ही सभागृहात विचारल्यानंतर ते निरुत्तर झाले। जगदाळे कोण आहे त्यांचा भाचा, तो कोण पैसे गोळा करतो, हाही प्रश्न आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांना विचारला होता, पण त्याचं त्यांनी उत्तर दिलं नाही। काँग्रेसच्या खात्यामध्ये शिवाजीराव मोघे असतील, ते आश्रमशाळा वाटाणा पैसे खाल्लेले आहेत, अशा सगळे त्यांच्या काँग्रेसच्या खात्यात सुद्धा या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे, होतोय। दुर्दैव हे आहे की राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार इतका मोठा आहे की त्यामुळे हा झाकला होतो, पण दोघे चोर आहेत हे खरं आहे। मुख्यमंत्र्यांनी थेट आव्हान दिले तुम्हाला की मोदी अशी कोणतीही प्रकारची एक लाट नाहीये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र कितीतरी पुढे आहे। गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत थेट डिबेटला बसावं असं एक थेट आव्हान दिले तुम्हाला। मला वाटतं की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना जर डिबेटला बसायचं असेल तर राहुल गांधींना बसवा। जो पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्याने बसणं हे काही शोभा देत नाही आणि त्यांना हे माहिती आहे की हे बसणार नाही म्हणून त्यांनी आव्हान दिलेलं आहे। आजच्या आकड्यामध्ये हे खरं आहे की महाराष्ट्र काही ठिकाणी गुजरातपेक्षा पुढे असेल आज, पण तो ह्याच्या आधी किती होता? म्हणजे गुजरातचा ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट जर 14, 15, 16% असेल आणि महाराष्ट्राचा मायनसवर असेल, हे शोभादायक आहे का महाराष्ट्राला? पण तरीही माझं म्हणणं आहे की 10 वर्षापूर्वी महाराष्ट्र कुठे होता आणि आज कुठे आहे, आणि 10 वर्षापूर्वी गुजरात कुठे होता आणि आज कुठे, ही जर चर्चा केली तर सगळे आकडे बाहेर येतील। आणि त्यावर चर्चा करायची असेल तर चिदंबरमनी करावी, मनमोहन सिंगांनी करावी, राहुल गांधींनी करावी। तुम्ही कशाला उगाच या भानगडीत पडता मला कळत नाही।